हाय हॅलो. तर सर्वांना एक गुड न्यूज आहे. अहोंनी परमिशन दिली आहे आणि ऍप पण डाउनलोड करून दिला आहे. तर मला त्यात खूप काही जमत नाही म्हणून छोटाच भाग झालाय आज त्याचमुळं. तर सर्वांना नमस्कार. रॉयल शेतकरी भाग 116. शिवम प्रियाच्या पायात बसला होता. तो तिला म्हणाला, तू जे मागशील ना ते तुला देईल, चल बोल. पण आता तिनं आबासाहेबांना आईसाहेबांना काही दिवसांपूर्वीच विचारलं होतं आणि ते म्हणाले होते की राजे होतील का तयार. ती म्हणाली होती, मला ते काय सांगू नका, माझ्यासाठी तुम्ही एवढं त्यांना म्हणवा. म्हणूनच तर हा मोठा डाव आईसाहेब आबासाहेब यांनी त्यांच्यावर टाकला होता. मग काय मग काय करणार ना. तसं पण तो तिला परमिशन तर देणारच नव्हता. पण आता तोच तिच्याकडून काहीतरी मागून घेणार होता, हे तर नक्की होतं. मग काय करणार ना. तसं पण तो तिला परमिशन तर देणारच नव्हता. पण आता तो तिच्याकडे एकटक बघत होता, पण बोलत काहीच नव्हता. तिची मागणी ऐकून त्याला पण खूप वाईट वाटलं होतं आणि तो तसाच काही न म्हणता उठला. बाहेर निघाला तसे आबासाहेब म्हणाले, अहो राजे, अहो, आमच्या लाडूबाईंनी काहीतरी विचारलं आहे, मागितलं आहे, उत्तर न देता कसे चाललात तुम्ही. तो म्हणाला, आबासाहेब, मला वेळ हवा आहे." आबासाहेब म्हणाले, दिला, वेळ दिला, संध्याकाळपर्यंत फक्त. पण आम्हाला निर्णय हो मध्ये हवा आहे, कळलं का. तस तो तसाच काही न बोलता बाहेर गेला. पण आता सगळेजण एकमेकांना बघून हसत होते आणि त्याच्या निर्णयाचा काय परिणाम असेल हे त्याला पण माहित नव्हतं. तर आता आईसाहेब म्हणाल्या, काय हो सुनबाई, करमेल ना की लगेच याल मागे. ती म्हणाली, नाही हो आईसाहेब, मला जावं वाटत नाही, पण यांची थोडीशी मज्जा पण घेणं गरजेचं आहे ना. नाहीतर नुसते हिटलर सारखे हुकूम सोडतात एवढ्यात माझ्यावर. मग थोडं चेंज. असं म्हणून ती पण हसली आणि गेली तिचं तिचं काम आवरायला. तर अस्मी म्हणाले, ओ आमच्या वहिनी साहेब, जेवढं सतवाल ना दादाला त्यापेक्षा जास्त तुम्हाला सतवतील ते. ती म्हणाली, हो ग, ते तर मी विचारच केला नाही. बरं चल, जाऊ दे, काय होईल ते होईल, तेव्हाच तेव्हा बघता येईल. चल माझ्या दादाला फोन करू का, असं म्हणून तुझी बातमी पण देऊ, जमते का. ती म्हणाली, हो दे, कर ना फोन, मी पण 2-3 दिवस झाले बोलले नाही ग. असं म्हणून फोन केला. तर तो म्हणजे चैतन्य गाडी चालवत होता म्हणून फोन तर उचललाच नाही. म्हणून अस्मी नाराज होत म्हणाले, हे असंच असतंय यांचं, पोलीस नवरा असला की कुठलाच आनंद लगेच घेता येत नाही. प्रिया म्हणाली, अगं ते पण बरोबर आहे, डॉक्टर जरी नवरा असला ना तरी बायकोला टाइम देत नाही. कालच बघितले ना कसं झालं पल्लवीचं. मग पल्लवीची पाठवणी पण कशी झाली बघितलं ना. आईसाहेब म्हणाल्या, पण सुनबाई, आपलं बरं आहे हा म्हणायचं, आपले अहो शेतकरी आहेत पण टाइम भरपूर देतात ना. आणि आबासाहेब म्हणाले, हे अगदी बरोबर आहे हा, पण टाइम घ्यायला पण खूप कष्ट सोसावे लागतात ना. काय बरोबर ना सुनबाई. तेव्हा कुठे राणीपद मिळतं ना. आणि ती पण हसूनच हो म्हणाली, कारण तिला माहिती होतं शिवम तिच्यासाठी खूप कष्टातून टाइम काढायचा आणि ती पण त्याच्यासोबत खूप साथ द्यायची. पण आता इकडे दुपारी लंच ब्रेक मध्ये डॉक्टर पल्लवी घरी आली. तर डॉक्टर रोहितची मॉम, डॅड, अंकल, आंटी सगळेच तिचीच वाट पाहत होते. तसं सगळे जेवायला बसले. ती म्हणाली, आंटी, ते डॉक्टर रोहित नाही आले का जेवायला. त्या म्हणाल्या, पहिली गोष्ट, मला आंटी म्हणायचं नाही तर काय म्हणायतात, काय म्हणतात तुझे डॉक्टर रोहित. ती म्हणाली, मॉम. मग तेच म्हणायचं. आणि हो, ते येतील इतक्यात, प्लेट्स बनवायला सांगितलं फोन करून, मगाशीच फोन केला होता त्याने. आणि ती गालात हसली. तर त्याचे डॅड म्हणाले, बरं ओ डॉक्टर रोहितची मॉम, तुमचा मुलगा लहरी आहे बरं का. केव्हा एखादी एमर्जन्सी येईल आणि केव्हा तुमच्या हातातून निसटून जाईल सांगताच येत नाही. त्यामुळे या दोघांना लगेच पाटावर बसून हा खेळ पूर्ण करा म्हणजे झालं. ती म्हणाली, हो हो, तेच तर करायचं आहे, म्हणून तर मी दोघांना लवकर बोलवलं होतं. ते बघा तो आला. तर आता तो खूपच गडबडीत आला. तसाच फोनवर बोलत बोलत वर गेला. पटकन स्वतःच काही साहित्य, महत्वाचं साहित्य घेऊन घरातून कुणालाही काहीही न सांगता बाहेर पडला. खरंच हाच होता लहरी स्वभाव ना. पण नाही, डॉक्टर लहरी स्वभावाची नसतात बरं.
त्यांना पण काहीतरी जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात, म्हणून तर कुटुंबाकडे लक्ष देता येत नाही व्यवस्थित. पण आता सगळे असे चकित झाले होते, कारण आता म्हणाला होता जेवण करू आणि आता गेला. पण त्याचे डॅड म्हणाले, बघितले का डॉक्टर रोहितची मॉम, तुमचा स्वीट बेबी गेले ना, ते पण हळद न उतरवता. आता बोला, काय इतके दिवस लग्न टाळत होता, कळलं का? तसं डॉक्टर पल्लवी म्हणाले, डॅड इमर्जन्सी आली असेल ना, हे काय आज न उद्या होणार तर आहे ना, पण एखाद्याचा जीव गेला तर परत येणार नाही हो. बसा, सगळ्यांसाठी मी जेवण वाढते, जेवण करा. असं म्हणून तिने सगळ्यांना प्लेट वाढल्या. आणि पण आता इतकी समजून घेणारी डॉक्टर पल्लवी हीच त्याची योग्य निवड सगळ्यांना खूप आवडली होती. टाइम देता येणार नव्हता, म्हणूनच तो 10 वर्ष झालं लग्न टाळत होता. तिनं पण परत हॉस्पिटलमध्ये गेल्यावर फोन केला, तर तो गाडी चालवत होता. पण तरी फोन तिचा बघून उचलून स्पीकरवर टाकून बोलत म्हणला, सॉरी यार बेबी, पुण्याला चाललो आहे, एक केस खूप कॉम्प्लिकेटेड आहे ना, आणि तोच बघायचा आहे, पण खूप अर्जंट मध्ये कुणाला सांगू शकलो नाही ग. ती म्हणाली, चिल बेबी चिल, मला माहिती आहे तुम्ही असं नाही कारणाशिवाय जाणार, पण तुम्ही काही खाल्लं का? तो म्हणला, नो बेबी, आता हे सगळं सॉल्व्ह झालं ना मग खाईल. ती म्हणाली, ओके, पण ऍटलिस्ट ज्यूस तरी घ्या, एनर्जी हवी ना सिच्युएशन हँडल करायला. तो म्हणला, येस बेबी घेतो. ती म्हणली, दॅट्स लाईक माय बॉय. तो म्हणला, नो नो बेबी, यू आर माय ब्रेव गर्ल. सगळं व्यवस्थित हाताळलं होतं त्यानं. आणि त्यातच संध्याकाळ झाली, म्हणून रात्रीचा प्रवास त्याच्या मॉमच्या काळजीच्या बोलण्यामुळं टाळला होता त्यानं. पण इकडे नेमकं रात्री कधीतरी उशिरा पल्लवीला मंथली प्रॉब्लेम आला. तसं तिनं पण सांगितलं पण होतं मॉमला. तर त्या म्हणाल्या, बरं उद्या जायचं नाही हा, आराम करायचा आहे घरी. तर ती पण हो म्हणाली होती. पण इकडे शिवम डेअरी फार्म वरून घरी आला तर सगळे वाटच पाहत होते त्याची, की निर्णय काय असेल म्हणून. पण नाही, जसा स्वतःच्या तो आला आणि स्वतःच्याच रूम मध्ये गेला, तसं प्रिया म्हणाली, अहो अहो, सांगा की जाऊ का नको. तो तिच्या जवळ जा तिचा हात हातात घेऊन म्हणाला, खरंच तुला माहेरी जायचं आहे का? ती म्हणाली, हो. तो म्हणाला, पण मी जीव लावत नाही का, मी प्रेम करत नाही का तुझ्यावर, की तुला खूप त्रास देतो ते तरी सांग. तसं ती आता स्वतःचा हात सोडून घेत कपाटाकडं कपाटामध्ये कपडे ठेवत म्हणाली, गालातल्या गालात हसत होती आणि म्हणाली, पण मला जायचं आहे, तुमचं काही असो. अहो, जायचंच आहे. तुम्ही सोडतच नाही मला. तो म्हणला, ठीक आहे, तुला सोडतो उद्याच. आणि त्याचं बोलणं ऐकून तिला तर नवलच वाटलं, कारण त्यानं जसं लग्न झालं होतं तसं तर जेमतेम 1-2 वेळाच तिला सोडून राहिला होता. एवढा मोठा ऍक्सिडेंट झाला होता तरी तिला माहेरी सोडली नव्हती. आणि आता तर काय, जसं दिवस गेले होते तसं पण क्षणभर सुद्धा नजरेच्या आड होऊ देत नव्हता. ही त्याची तिच्याविषयी असलेली काळजी प्रेम होतं ना, म्हणून तर असं. पण तिला तर माहेरी जायचा हट्ट पुरवायचा होता. मग काय, झाला तो पण तयार स्वतःच्या मनाविरुद्ध. तो म्हणाला, सकाळी लवकर आवर, मी येतो तुला सोडवायला. ती म्हणाली, ठीक आहे, आवरते सकाळी लवकर. असं म्हणून तो तर केव्हाच झोपला लगेच. तीही गालातल्या गालात बघत त्याच्या जवळ जाऊन झोपली. पण तो तिच्याकडे पाठ फिरवून झोपला होता. आणि आता तिनं हळूच त्याच्या खांद्यावर हात ठेवला. तसं त्याने तो जरा म्हणावं, पण रागाने का होईना बाजूला करून म्हणाला, उद्या मी नसेल, सवय करून घे माझ्याशिवाय झोपण्याची. असं म्हणून तो झोपला. पण नाही, त्याला तरी कुठे झोप येते. त्याला पण तिच्या रोजच्या केसांच्या त्या सुंदर सुगंधाची, तिच्या कोमल हाताच्या स्पर्शाची सवय झाली होती ना, आणि उबदार मिठीची. आणि पहाटे पहाटे केव्हा तरी त्यानेच तिला अलगद स्वतःच्या मिठीत घेतलं. आणि तिनंही लगेच त्याच्या छातीवर
नाक घासत त्याचा एक हात सवयीप्रमाणे स्वतःच्या पोटावर ठेवून झोपली. इकडे पहाटे पहाटे डॉक्टर रोहित घरी पोहोचला होता आणि स्वतःच्या रूम मध्ये न जाता सरळ गेला डॉक्टर पल्लवीच्याच रूम मध्ये. आता पूजा वगैरे काही झालेली नव्हती म्हणून तर ती वेगळी होती आणि आता तर ते पण लवकर होणारच नव्हती, कारण तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्यात पण हळदीचा खेळ पण रद्द करण्यात आला होता. अशात असं पाणी डोक्यावर ओतायचं नसतं ना, म्हणूनच. पण हे तर डॉक्टर रोहितला माहितीच नव्हतं आणि तो तिच्या रूमचा दरवाजा उघडला आणि स्वतः आतूनच लॉक करून घेतला. आतून लॉक करून सरळ त्यानं तिच्या बेडवर जाऊन तिच्याच खांद्यावर डोकं ठेवून तसाच सगळा भार तिच्यावर टाकून झोपला. पण आता झोप कुठे येते ना, इतकी हक्काची बायको जवळ आहे, पण पुढे जायचं असेल तर सगळे विधी अपुरे होते ना. पण तिला जाग आली. ती म्हणाली, अहो तुम्ही कधी आलात? आणि तिचं तोंड दाबून म्हणला, तिने ऐकलं ना तर लगेच आवाज देईल, गप्प बस. आणि ती हळू आवाजात म्हणली, अहो अहो कोण? तो म्हणला, अगं तीच वेळेवर सगळ्यांना जाग करणारी. ती पुन्हा म्हणाली, अहो पण मॉम का? तो म्हणाला, नाही ग नाही बेबी नाही, माझ्या रूम मधली ती अलार्म क्लॉक. आणि ती डोक्यात हात मारून घेत म्हणली, हो का? तो म्हणला, हो ना, म्हणूनच तिकडे नाही गेलो, इथे तुझ्यापाशी आलो आहे, झोप आता. असं म्हणून त्याने सरळ तिला तशीच स्वतःच्या खाली ओढली आणि झोपला. तर आजचा भाग कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगायचं आहे. तर जाणून घेऊया पुढील कहाणी पुढील भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.